रासायनिक खतांच्या दरवाढीविरोधात शेतकऱ्यांचा इशारा. मुख्यमंत्री यांच्या नावे तहसीलदारांमार्फत निवेदन. केळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती पांढरकवडा येथील संचालक श्री विजयभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या नावे तहसीलदार केळापूर यांच्यामार्फत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात रासायनिक खतांच्या अनियंत्रित दरवाढीचा, बोगस खते व बियाण्यांच्या विक्रीचा तसेच सन 2025-26 मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई व पीक विमा न मिळाल्याचा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की विविध कंपन्यांच्या रासायनिक खतांच्या प्रति बॅग किमतीत 400 ते 1000 रुपयांपर्यंत वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भार पडत आहे. त्यातच बाजारात बोगस खते व निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांची विक्री वाढल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत असून उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. तसेच सन 2025-26 मधील अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र अद्याप अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य भरपाई व पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून कर्जाचा डोंगर वाढत आहे. नैराश्यातून काही शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेत असल्याची खंतही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी विजयभाऊ चव्हाण यांनी सांगितले की गेल्या 15 दिवसांपासून पावसाने घेतलेली विश्रांती, वाढलेले उत्पादन खर्च आणि रासायनिक खतांच्या वाढत्या किमती यामुळे शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे. शासनाने तातडीने खतांच्या दरांवर नियंत्रण आणणारे, बोगस खते व बियाण्यांच्या विक्रीवर कठोर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई व पीक विम्याचा लाभ द्यावा अशी मागणी त्यांनी केली. निवेदनात शासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की शेतकऱ्यांच्या या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभाग व शासनाची राहील. तसेच या निवेदनावर झालेल्या कार्यवाहीची लेखी प्रत देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत उपविभागीय अधिकारी केळापूर यांनाही देण्यात आली. निवेदन सादर करताना शंकर मंदे, विकास चव्हाण, अनिल चव्हाण, सुरेश काळे, यश चव्हाण यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. जय जवान जय किसान या घोषणेसह शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी एकजूट दाखवत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. स्थानिक वार्ता, स्थानिकांचा आवाज, स्थानिकांसाठी. आज आपण तहसील कार्यालय पांढरकवडा येथे माननीय तहसीलदार साहेबांच्या कक्षासमोर उभे आहोत. आपण आज निवेदन देण्यासाठी इथं तालुक्यातील संपूर्ण शेतकरी वर्ग या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आणि मी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विजय चव्हाण आणि या तालुक्यातील शेकडो शेतकरी संयुक्तपणे माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या निर्देशनात आणून देण्याकरिता इथं एकत्रित आलो आहोत. त्याचं मागचं कारण असं की मागील 2-4-5 वर्षापासून खताचे रेट अनियंत्रितपणे वाढत आहे. यामध्ये सन 2025-26 आणि चालू सत्रामध्ये तर प्रति बॅगामागे तब्बल 200-300 पासून तर 700-800 हजार रुपयेपर्यंत प्रति रासायनिक खताच्या दरवाढी झालेली आहे. आणि सर्वात चिंतेची गोष्ट अशी की या दरवाढी विरोधात कोणीही बोलायला तयार नाही. न स्थानीय आमदार, स्थानीय खासदार किंवा स्थानीय विपक्ष हे सुद्धा या गोष्टीवर बोलायला तयार नाही. यांची काय साठेगाठी आहे कोणालाच माहीत नाही. फक्त शेतकरी वर्ग या झालेल्या दरवाढीमुळे अति अडचणीत आलेला आहे. प्रति बॅग जर 700-800 तर 1000 रुपये दरवाढ जर होत असेल तर कोणताही शेतकरी शेती करू शकत नाही. त्याचा जो नियोजन असते ते मागच्या रेटाप्रमाणे रासायनिक खताचा असतो आणि आज रोजी प्रति बॅग 800-1000 रुपये वाढलेले आहे. तुम्ही सांगा की आम्ही शेती कशा प्रकारे करायचं. तर म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना, संबंधित विभागाला असं कळवण्याची कळकळीची विनंती करतो की झालेली दरवाढ आपल्या गलतीमुळे झाली असन ना काही चुकीच्या निर्णयामुळे झाली. ते दरवाढ त्वरित कमी करून शेतकऱ्याला दिलासा द्यावा. आणि दुसरी बाब अशी की एकीकडे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आम्हाला नुकसान भरपाई, अतिवृष्टी नुकसान भरपाई सानुग्रही निधी आम्हाला दिला, सगळ्यांनाच दिला. पण जो निधी आम्हाला दिला ते कशासाठी की आमच्या शेतीतला नुकसान झाला, अतिवृष्टी झाली त्यामुळे आम्हाला निधी दिलेला आहे.
पण आमच्या यवतमाळ जिल्ह्याची परिस्थिती अशी झालेली आहे, नुकसान होऊन सुद्धा विमा मिळालेला नाही. एकीकडे आम्हाला नुकसान भरपाई शासन देते आणि दुसरीकडे विमा मिळत नाही. जे आम्ही हक्काने पैसे भरले तरी सुद्धा विमा मिळत नाही. अतिशय चिंतेची बाब आहे. याकडे आमदार, खासदार, स्थानिक मंत्र्यांनी लक्ष घालावे आणि सगळ्यात आमच्या संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला विमा मिळवून देण्यासाठी तातडीचे प्रयत्न करावे. अशा या ठिकाणी आज आम्ही दिनांक 17/7/2026 रोजी या ठिकाणी येऊन मान्य तहसीलदार साहेबांच्या मार्फत शेकडो शेतकऱ्यांची स्वाक्षरीने आम्ही निवेदन देत आहोत आणि या निवेदनाची दखल घेऊन येत्या 15 दिवसात जर काही निर्णय झाले नाही तर आम्ही उग्र स्वरूपात आंदोलन करणार आणि या करण्यामागे सर्वस्व जबाबदारी विभागाची व शासनाची राहील ही आम्ही लिखित स्वरूपात तुम्हाला कळवत आहोत. म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्याच्या वतीने आणि मी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आमच्या समितीच्या मार्फत आम्ही हे निवेदन मुख्यमंत्र्यांना देत आहोत आणि आज आम्हाला न्याय मिळणे हे काळाची गरज आहे. या ठिकाणी मला एवढेच सांगायचं आहे, काही शेतकऱ्यांना तुम्हाला जर सांगायचे असेल हे नियंत्रित दरवाढ व्हायला पाहिजे. म्हणून शेतकरी एकता जिंदाबाद, शेतकरी एकता जिंदाबाद.